असं म्हणतात श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चा आणि व्रतवैकल्य शिवभक्त करत असतात. तर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरामध्ये मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वी तलावर वास करतात. भगवान शिव यांच्याबरोबर त्यांची पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहिती आहे का की भगवान शिव यांचे आईवडील कोण आहेत? महादेवांचा जन्म कसा झाला आहे? शिवपुराणात भगवान महादेवाच्या जन्माबाबत उल्लेख आढळतो. देवी भागवत महापुराणात शंकरांच्या आईवडिलांचा उल्लेख आढळतो. एकदा नारद मुनींनी त्यांचे पिता ब्रह्माजींना विचारले, कोणते विश्व कोणी निर्माण केले? तसेच भगवान विष्णू, भगवान शिव आणि तुमचे वडील कोण आहेत? असा प्रश्नही त्यांनी केला. नारद मुनींच्या प्रश्नांचे उत्तर देताना ब्रह्माजींनी त्रिदेव आणि त्यांच्या पालकांच्या जन्माविषयी सांगितले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मा यांच्या संयोगातून झाली. म्हणजे निसर्गाच्या रूपातील देवी दुर्गा ही आपल्या तिघांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव हा आपला पिता आहे, असं ब्रह्मा यांनी नारद मुनींना सांगितले. महादेवांच्या आईबाबत आणखी एक उल्लेख आढळतो. यानुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात एका गोष्टीवरून भांडण झाले. तेव्हा ब्रह्माजी विष्णूला म्हणाले, मी तुझा पिता आहे कारण ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. मी प्रजापिता आहे. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, मी तुमचा पिता आहे कारण तुमचा जन्म माझ्या नाभी कमळापासून झाला आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील हे भांडण ऐकून सदाशिव तेथे पोचले आणि म्हणाले, पुत्रांनो, मी तुम्हाला जगाच्या उत्पत्तीचे आणि स्थितीचे कार्य दिले आहे. त्याचप्रमाणे मी शिव आणि रुद्राला विनाश आणि संहाराचे कार्य दिले आहे. मला 5 तोंडे आहेत, निराकार, दुसरा आकार, तिसरा मुख, चौथा बिंदू आणि 5वा ध्वनी प्रकट झाला आहे. या 5 तत्वांशी एकरूप होऊन ओम जन्माला आला, जो माझा मुख्य मंत्र आहे. भगवान शिव जन्माला आले नाहीत, ते स्वयंभू आहेत. तरी सुद्धा त्यांच्या उत्पत्तीचे वर्णन पुराणांमध्ये केले आहे. विष्णू पुराणानुसार ब्रह्माची उत्पत्ती भगवान विष्णूच्या नाभी कमळापासून झाली, तर शिव भगवान विष्णूच्या कपाळाच्या तेजातून प्रकट झाले. श्रीमद भागवतानुसार एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मा अहंकारी झाले आणि स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. तेव्हा भगवान शिव एका जळत्या खांबातून प्रकट झाले. विष्णू पुराणात वर्णन केलेली शंकरांच्या जन्माची कथा कदाचित भगवान शिवाच्या बालपणीचे एकमेव वर्णन आहे. यानुसार ब्रह्मदेवाला एका मुलाची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. तेवढ्यात अचानक त्यांच्या मांडीवर एक रडणारा बालक शिव दिसला. ब्रह्मदेवाने मुलाला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने निरागसपणे उत्तर दिले, मला नाव नाही म्हणूनच तो रडत आहे. मग ब्रह्मदेवाने शिवाचे नाव रुद्र ठेवले. पण हे नाव ठेवूनही शिव गप्प झाले नाही. म्हणून ब्रह्मदेवाने त्याला दुसरे नाव दिले. पण शिवाला ते नाव आवडले नाही आणि त्यानेही ते शांत झाले नाही. अशा प्रकारे शिवाला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याला 8 नावे दिली आणि शिव 8 नावांनी ओळखले जाऊ लागले. ती नावे अशा प्रकारे: रुद्र, शर्व, भाव, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव. ब्रह्मदेवाच्या पुत्राच्या रूपात शिवाच्या जन्मामागे विष्णू पुराणात एक पौराणिक कथा आहे. यानुसार जेव्हा पृथ्वी, आकाश आणि पाताळ यासह संपूर्ण विश्व पाण्यात बुडाले होते, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश
वगळता कोणताही देव किंवा प्राणी नव्हता. तेव्हा फक्त विष्णू पाण्याच्या पृष्ठभागावर त्याच्या शेषनागावर पडलेले दिसले. मग भगवान ब्रह्मा त्यांच्या नाभीतील कमळाच्या देठावर प्रकट झाले. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू सृष्टीबद्दल बोलत होते तेव्हा भगवान शिव प्रकट झाले. ब्रह्मदेव शिवशंकराला ओळखू शकले नाहीत. शिव क्रोधित होतील या भीतीने भगवान विष्णूंनी ब्रह्माला दिव्य दर्शन दिले आणि त्यांना शिवाची आठवण करून दिली. ब्रह्मदेवाला आपली चूक कळली आणि त्यांनी शंकरांची माफी मागितली आणि त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेण्याचे आशीर्वाद मागितले. भगवान शिवशंकरांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना वरदान दिले. जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली तेव्हा त्यांना एका मुलाची आवश्यकता होती आणि मग त्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद आठवले. म्हणून ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि भगवान शिव त्यांच्या मांडीवर बालकाच्या रूपात प्रकट झाले. भगवान शिवाची ही रहस्यमय कहाणी आपल्याला त्यांच्या शक्ती आणि वैभवाची जाणीव करून देते. ओम नमः शिवाय.